नमस्कार मित्रांनो, मी आज नालासोपारा आछोले रोड येथे माननीय शिवसेना शिंदे गट शहर सचिव संजय मोरे यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित झालेलो आहे। संजय मोरेंची जी समाजसेवा पाहता आणि गेले अनेक वर्ष या परिसरामध्ये त्यांचं काम पाहता धडाडीचं काम आहे आणि या कामाच्या माध्यमातून आपल्या सर्वांनाच माहिती आहे, परवा इथे अशी एक घटना झाली की त्या घटनेमध्ये द्वारका हॉटेल जळून खाक झालं आणि या द्वारका हॉटेलच्या काही कामगारांचा संघर्ष हा आज चालू आहे। कारण जे 8 कामगार याच्यामध्ये आगीमध्ये जे जखमी झाले त्यांची जी व्यथा पाहिली तर फार कठीण आहे। त्यांच्या परिवाराला आणि त्यांना त्रास आता सहन करावा लागतोय। तर आपण सर्वप्रथम माननीय श्री संजय मोरे साहेबांना मी विचारतो की आपण ह्या परिसरामध्ये गेले अनेक वर्ष समाजसेवेचं काम करत आहे। द्वारका हॉटेलमध्ये झालेला जो हादसा आहे तो आपल्याला पूर्ण माहीत पडल्यानंतर आम्ही आपल्याशी संपर्क केला। त्यावेळी आपलं ठरलं होतं की यानंतर आपण एक चर्चा करूया। तर माननीय मोरे साहेबांना मी विनंती करतो की आपण द्वारका हॉटेलविषयी काय सांगाल। सर्वप्रथम आपले धन्यवाद देतो वरुण साहेब की आपण वेळ काढून इथे उपस्थित राहिला। सर्वप्रथम तुमच्या सर्व टीमचे आभार मानतो। द्वारका हॉटेलला जी आग लागलेली आहे या आगीमध्ये बरंचसं नुकसान झालेलं आहे, आर्थिक नुकसान झालेलं आहे, मानवी नुकसान झालेलं आहे, कौटुंबिक नुकसान झालेलं आहे आणि या आगीमागे कारण बहुतांश खूप जणांनी सांगितलं की कोणी शॉर्ट सर्किट झालंय, सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। मुळात वस्तुस्थिती अशी आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून गटाराचं एक काम चालू आहे। हे गटाराचं काम चालू असताना तिथे जो जेसीपी लागला होता ह्या जेसीपीच्या साह्याने तिथे खोदकाम चालू होते। खोदकाम चालू असताना गुजरात गॅस कनेक्शन ची पाईपलाईन तिथूनच गेलेली होती आणि ह्या गॅस पाईपला तो जेसीपी टच झाल्यामुळे ती लाईन फुटल्यामुळे तिथला संपूर्ण गॅस बाहेर आला आणि जवळच असलेल्या द्वारका हॉटेलच्या परिसराला त्याच्यामुळे आग लागलेली आहे। ही आग आपण बघितली तर काही सेकंदामध्ये संपूर्ण एरिया हा जळून खाक झाला होता। बरोबर आहे, आपण पाहिलं असेल की ती आग काही क्षणामध्येच पूर्ण भडका घेतला होता आणि त्यातले हॉटेलमध्ये आतले कामगार आहेत ते त्यांना संघर्ष करावा लागला। आता परिस्थिती सध्या तिथे काय आहे साहेब? तिथल्या हॉटेलच्या कामगारांनाच फक्त संघर्ष करावा लागला नाही तर तिथे दुपारची जेवणाची वेळ होती, 3-3:30च्या वेळ असल्यामुळे लोक जेवण्यासाठी देखील आली होती। त्याच्यामध्ये बरेचसे कुटुंब त्या आगीमधून म्हणजे त्यांना मार्गच नव्हता, एक तर आगीमधून बाहेर पडा किंवा आगीमध्ये जळून मारा अशापैकी 2च पर्याय होते। त्याच्यामुळे बरेचशी लोक त्या आगीमधून जळत्या आगीमधून प्रत्यक्षात बाहेर उड्या मारून बाहेर निघाले होते आणि त्याच्यामध्ये त्यांना बऱ्याच प्रमाणात इजा झालेल्या आहेत, आगीचे चटके सहन करावे लागलेले आहेत। त्याचबरोबर तिथे जो असणारा स्टाफ आहे या स्टाफला ती आग एवढी भीषण होती आणि एवढी सेकंदामध्ये होती। शेवटला ती गॅसची आग आहे, इतर कुठलीही आग असते ती एवढा प्रमाणात तिचं म्हणजे आगीचं जे प्रमाण असतं जे ह्याचं लिमिट असतं भडका उडण्याचा, तो भडका उडण्याचा लिमिट गॅसचा असल्यामुळे ते अतिशय प्रचंड होता आणि वेगवान होता। त्याच्यामुळे कुणाला कुठलाही चान्स मिळाला नाही, कुणाला कुठलाही पळायला मोका मिळाला नाही, लोक इकडे तिकडे धावू शकले नाहीत। त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात तिथल्या कामगारांना त्याचे झळ सोसावी लागलेली आहे। बरोबर, ह्या घटनेमध्ये आपण दोषी कोणाला ठरवा? साहेब, दोषी प्रश्नच नाही, महानगरपालिका। पहिले महानगरपालिकेच्या कामकाजावरती तर आम्ही पहिलं बोट ठेवतो, आयुक्तांवरती पहिलं बोट ठेवतो। कारण नालासोपारा बेस्टला सुद्धा एका गटार कामाचं काम चालू होतं, तिथे देखील बऱ्याचशा तक्रारी गेलेल्या असतात। बरं, ह्या तक्रारी फक्त गटर कामाच्याच नसतात, महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये चालणाऱ्या अनधिकृत इमारती असतात आणि प्लास्टिकचे अनधिकृत प्लास्टिक विकलं जातं, अनधिकृत फेरीवाले आहेत, अनधिकृत मोबाईल टॉवरवाले आहेत, मग त्याच्यामध्ये पत्रकार आहेत, सामाजिक संस्था आहेत, राज्यकर्ते आहेत किंवा पॉलिटिशियनवाले आहेत। हे सगळेजण आपापल्या परीने तक्रार करण्यामागचं कारण हे काय आहे की ते महानगरपालिकेला
दर्शवत असतात. आता मी स्वतः नालासोपारा शहरामध्ये काम करत असताना आम्ही मोबाईल टॉवरच्या संदर्भात तक्रारी दाखल केल्या. तक्रार दाखल करण्यामागे कारण काय असतं की आम्ही तुम्हाला निदर्शनास आणून देतो की बाबा हे सगळं अयोग्य काम आहे, हे बेकायदेशीर आहे, याच्यामुळे लोकांचे नुकसान होणार आहे. तसंच हे काम होतं की गुजरात गॅस लाईनच्या बाबतीत सुद्धा बऱ्याचशा तक्रारी गेलेल्या साहेब. या तक्रारीमध्ये गुजरात गॅस कनेक्शनच्या बाबतीत जी भूमिका महानगरपालिकेने घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही. आणि जर ही भूमिका तुम्हाला सांगतो, आता द्वारका हॉटेलचं नुकसान किंवा तिथली झालेली हानी ही लहानसहान नाहीच आहे, मोठीच आहे. परंतु महानगरपालिका जर वेळेत सतर्क नाही झाली तर याच्यापेक्षाही फार मोठा भयानक हादसा होण्याची दाट शक्यता आहे. आणि हे अजिबात नाकारता येणार नाही. कारण तुम्हाला सांगतो, गुजरात गॅस पाईपलाईन ही आहे ना, हा मला वाटतं तिसरा टर्म आहे. एकदा अलकापुरीमध्ये एक त्यांच्या हे झालेला लाईन लिकेज झाली होती. दुसरं एव्हरशाईनला भर रस्त्यामध्ये, ठीक आहे, तो रस्त्यामध्ये असल्यामुळे कुठल्याला आणि दुपारची वेळ असल्यामुळे वाहनं किंवा इतर कुठल्याही गोष्टींना इजा वगैरे झाली नव्हती, काही झाली नव्हती. परंतु आणि हे आता तिसरं प्रकरण द्वारका हॉटेलचं. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ज्या वेळेस प्रकरण होतात त्यावेळेस तुम्ही महानगरपालिकेने त्यांना संबंधित कॉन्ट्रॅक्टर असतील, ठेकेदार असतील, त्यांना तुम्ही बोलून घ्यायला पाहिजे. महानगरपालिकेचे नियमानुसार काम व्हायला पाहिजे. बरं, ते नियमानुसार काम होत असताना ते काटेकोरपणाने होत आहेत की नाही याच्यासाठी तो अभियंता नेमलेला आहे. बरोबर आहे ना? हो. मग अभियंताचं काम काय आहे की बाबा तुला ते जे गैरकाम करतायत ते त्यांच्या मर्जीप्रमाणे करतायत, तुला तू सहयोग करणार की त्याच्यावरती तू बोट दाखवून की बाबा हे चुकीचं काम आहे म्हणून त्याला लाईन दाखवणार, योग्य दिशा दाखवणार. तुझं काम काय आहे? त्यांना बाबा जे इस्टिमेट, ज्या अंदाजपत्रकाप्रमाणे जे महानगरपालिकेच्या नियमानुसार कामकाज आहे त्या नियमानुसार कामकाज व्हायला पाहिजे, तशी इथे कामं होत नाहीये. बरोबर आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, गेले अनेक वर्ष वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये प्रशासन आहे आणि प्रशासन असल्यामुळे ह्या कामांवरती दुर्लक्ष होतंय का? साहजिकच आहे. हा एक मुद्दा तुमचा अतिशय महत्वाचा आहे. कारण फक्त प्रशासन असून चालत नाही, त्याच्यासोबत संबंधित लोकसभेचे जे प्रतिनिधी असतात, म्हणजे जी गाडी असते ती दोन्ही लोकसभेचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्या ह्या दोघांच्या संगनमताने ज्यावेळेस चालते त्यावेळेस माझं तर प्रामाणिक मत आहे की त्यावेळेस कुठलाही कारोबार असो, महानगरपालिकेचा असो, तहसीलचा असो, हे कुठला पण, परंतु लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय प्रतिनिधी या दोघांच्या याने चालण्यामुळे तो कारभार सुरळीत होतो. किंबहुना प्रशासकीय यंत्रणेवरती लोकप्रतिनिधींचा अंकुश असतो. आज ज्या तक्रारी दाखल होत आहेत त्या तक्रारीची दखल हा लोकप्रतिनिधी अवश्य कुठे ना कुठेतरी घ्यायला लावतोच. आणि त्यामुळे ते प्रशासकीय यंत्रणेने त्या पद्धतीने ती आपली कामं हाताळतात. कुठेतरी ती यंत्रणावरती अंकुश असल्यामुळे ते सगळी कामं सुरळीत पार पडतात, लोकांचे कुठेही नुकसान होत नाही. दुसरं तुम्हाला सांगतो की हा जो हे जे हादसा झालेला आहे, जो जेसीबी चालू होता, ह्या जेसीबी त्या जे हे आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत, गटर कामाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ठेकेदार आहेत, त्यांना एस्टिमेट कॉपी मिळाली असेल, अंदाजपत्रकीय रक्कम कॉपी मिळाली असेल. त्या अंदाजपत्रकीय किंवा एस्टिमेट कॉपीनुसार त्यांचं जे काम चालू होतं, तुम्ही अंदाजपत्रकीय एस्टिमेट कॉपी घेतली, कामाची वर्क ऑर्डर घेतली. कामाची वर्क ऑर्डर घेतल्याच्या नंतर तुम्ही महानगरपालिकेच्याकडून आणखीन किंवा अभियंता जो तिथला इंजिनियर आहे त्याने देखील त्या कॉन्ट्रॅक्टरला समजावून सांगायला पाहिजे होते की बाबा वसई विरार शहरामध्ये किंवा नालासोपारा शहरामध्ये अत्यावश्यक सेवा करणाऱ्या काही ज्या जमिनीच्या खालून लाईन गेलेल्या आहेत, उदाहरणतः गॅसची लाईन झाली, पाण्याची लाईन झाली, ड्रेनेज लाईन झाल्या, ह्या लाईन कुठून कुठून गेलेल्या आहेत त्याचं एक तुमच्याकडे डिझाईन तयार असली पाहिजे होती. ती डिझाईन जर आत्ताच्या घडीला असती ना आणि त्या अनुषंगाने जर काम चाललं असतं तर हा हादसा झालाच नसता. म्हणून ह्या संपूर्ण प्रकाराला तो ठेकेदार हा सर्वस्वी जबाबदार आहे. आणि त्याच्याबरोबर महानगरपालिकेचे जो अभियंता आहे
ह्या अभियंत्याबरोबर वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे नगर विकास विभागाचे जे अभियंता आहेत, प्रदीप पाचंगे साहेब, हेही त्याला तितकेच जबाबदार आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही लोकांचं नुकसान करणार असाल, अशा पद्धतीने लोकांची जर कुटुंब तुम्ही उद्ध्वस्त करणार असाल, तर तुमच्यावरती गुन्हा हा दाखल व्हायलाच पाहिजे. जर गुन्हा आज यांच्यावरती दाखल नाही झाला ना, तर हे दिवसेंदिवस प्रकरण वाढत जाणार. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या निष्काळजीपणामुळे कुठे ना कुठे आज हे जे प्रकरण झालंय हे द्वारका हॉटेलला झालंय, उद्या एखाद्या इमारतीच्या बाबतीत होऊन बरीचशी मनुष्यहानी होऊ शकते. हे एवढं मी तुम्हाला सूचित करतोय. नक्की साहेब, या संदर्भात आपण आपले वरिष्ठ आणि इथे लोकांच्या चर्चेत असलेले माननीय नवीनजी धुळे साहेब यांच्याबरोबर काही चर्चा झाली आहे का? सध्या आम्ही ज्या काही आगीमध्ये नुकसान झालेलं आहे, या नुकसानीची पाहणी केली. आपण हॉटेलची पाहणी केली, तिथल्या संबंधित एरियाची पाहणी केली, रस्त्याची पाहणी केली, तिथल्या आजूबाजूच्या लोकांची विचारपूस केली. आणि हे सगळं करत असताना आपण नवीन बहीणशी अजूनपर्यंत संपर्क केला नाहीये, किंवा म्हणजे त्यांना जो पहिला कॉल केलेला होता ती झालेली हकीकत आम्ही सांगितलेली आहे की अशा प्रकार, परंतु त्यांनाही ही बातमी अगोदरच मिळाली होती. त्यांनी त्या पद्धतीने आम्हाला सूचना दिलेल्या की तिथली परिस्थिती काय आहे ते जाणून घ्या आणि सदर गोष्टीवरती लक्ष ठेवा, एवढं सूचना दिल्या होत्या. पुढचं पाऊल सर तुमचं काय असेल? आता इलेक्शनचा तर पिरियड चालू आहे, त्यामध्ये सर्व व्यस्त आहेत, परंतु पुढे असं हे टाळण्यासाठी आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण पुढे काय पाऊल उचलणार आहे? नक्कीच नक्कीच ओलम साहेब, तुम्हाला सांगतो की जर याच्यावरती आज जर पाऊल उचललं नाही किंवा आज जर आवाज उठवला नाही ना, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हॉटेल ते द्वारका हॉटेल जळून खाक झालेलं आहे. पुढे आणखीन भविष्यामध्ये जर ह्या गोष्टीवरती अंकुश राहिला नाही, जर ठेकेदार किंवा महानगरपालिकेच्या अभियंत्यांवरती जर गुन्हे दाखल झाले नाही, तर हे लोक मोकाट सुटणार, त्यांच्या मनमानीप्रमाणे राज्य करणार आणि याच्यामध्ये लोकांची जीवितहानी होणार, लोकांचे प्राण गमावणार, बरेचशी आर्थिक त्याच्या आणि कौटुंबिक नुकसानी होणार. यासाठी आत्ता जे लोकसभेचे इलेक्शन झाल्याच्या नंतर, आचारसंहिता उठल्याच्या नंतर महानगरपालिकेला आम्ही योग्य ते निवेदन देणार आहे. त्या निवेदनाच्या अनुषंगाने जर 15 दिवसाच्या आतमध्ये योग्य ती कारवाई झालेली दिसली नाही, तर मात्र प्रभाग समिती आचोळे ड येथे अमरण उपोषण केलं जाईल, किंवा एक शिवसेनेच्या वतीने अतिशय जहाल म्हणजे ते शिवसेना स्थायीनेच असणार एक जहाल आंदोलन केलं जाईल. आणि ह्या संपूर्ण आंदोलनाची जबाबदारी तिथल्या स्थानिक किंवा आचोळे प्रभाग समिती ड चे जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांची असेल, हे मात्र मी इथे निश्चित सांगू इच्छितो. नक्की सर, आपण बहुमूल्य अशी मार्गदर्शन दिले आहे. आता आपल्याला लक्षात आलं असेल की इलेक्शनचा जे व्यस्त वेळ आहे, तुमच्या आतापर्यंत इलेक्शनचा प्रचार आणि तुम्हाला संभाव्य पालघर जिल्ह्यामध्ये जो काय वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे ती आता तुम्हाला कशी वाटते? हा प्रश्न विचारणार नाही असं मला वाटलंच नव्हतं, कारण हा विचारणारच तुम्हाला सांगतो. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः व्यक्तिमत्व असे आहे की ते मला वाटतं पंतप्रधानांच्या नंतर संपूर्ण भारतात दुसरी व्यक्ती असेल की एवढं काम करतात, एवढे तास काम करतात. मला वाटतं 18-19 तास ते काम करतात. हे मी सांगत नाही, लोक सांगतात. आणि त्या कामाची दखल लोकांनी घेतलेली आहे. लोक येऊन आम्हाला सांगतात, आम्ही लोकांना सांगण्यापेक्षा लोकच सांगतात की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किती काम करतात, किती त्यांचा फंड लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. महिलांना प्रवासासाठी एसटी मध्ये दिलेली 50% सवलत, असे बरेचसे निर्णय आहेत की ज्या निर्णयामुळे महाराष्ट्र आज एका वेगळ्या दिशेकडे वाटचाल करतोय, एका प्रगतीकडे वाटचाल करतोय. होणाऱ्या बदलानुसार त्यांनी जे घेतलेले निर्णय आहेत त्या निर्णयाचा आम्हीच नाही तर संपूर्ण लोक स्वागत करतात. त्याच्यामुळे राहिला आता ही बाब सगळं लोकांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे, कारण ह्या गोष्टी आता लपून राहत नाहीत. कोलम साहेब, आता मीडिया तुमची स्ट्रॉंग झालेली आहे, यंत्रणा ही फार एकदम सक्षम झालेली आहे.
लोकांना मोबाईलवरती, यूट्यूबवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती पटापट बातम्या लगेच एका सेकंदात कळत असतात. त्याच्यामुळे पूर्वीसारखी काय आता जाहिरात करायला पाहिजे किंवा प्रचार करायला पाहिजे, या गोष्टी फार आता मला वाटतं मोगम झालेल्या आहेत. जर मुख्यमंत्री साहेब जर आमचे काम नसतात करत ना, तर ह्या गोष्टी आम्हाला लोकांकडूनच कळाल्या नसतात की भाई, किंवा लोकांचाच रिप्लाय आला नसता की मुख्यमंत्री साहेब बाबा तुमचे काम नाही करत, त्याच्यामुळे आम्हाला प्रचाराला बाहेर उतरावं लागलं असतं. या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु सीएम साहेब गेले 18-19 तास प्रामाणिकपणे काम करतात. त्याच्याबरोबर आम्ही देखील लोकांच्या दरवाजापर्यंत जाऊन, काल मी शिर्डीनगरला जाऊन राम रहीम चाळ आहे तिथे बघितलं, गटाराचं त्यांचं पाणी तुंबत होतं. मग ते कचरा डिपार्टमेंटला फोन करून ते साफ करून घेतलं. विद्युत जे खांब असतात, ह्या लाईट कुठे बंद असतील त्या चालू करून घेतो. गटाराची टाकणं आमची वेळोवेळी जिथे तुटलेली असतात तिथं ताबडतोब फोटो काढून लोकेशन पाठवून ते बसून घेतलं जातात. बाकीच्या ज्या काही समस्या आहेत, आता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मोबाईल टॉवर असेल किंवा प्लास्टिक बंदी असेल किंवा इतर ज्या इमारती असतील, त्यांच्या तक्रारी आम्ही देत राहतो. कारण ज्याच्यामुळे लोकांची हानी आहे, नुकसान आहे, त्या देत राहतो. परंतु त्याचबरोबर लोकांची सेवा करताना ज्या मूलभूत गोष्टी हव्या आहेत, पाणी त्यांचं व्यवस्थित पोचलं की नाही, त्यांचा वीज पुरवठा व्यवस्थित आहे की नाही, चालायला फुटपाथ व्यवस्थित आहे की नाही, त्यांच्या मुलांना चांगल्या शाळा आहेत. बरं, शाळांच्या पण बाबतीत पण कुठल्या तक्रारी आल्यात, सेंट अलोसेसच्या तक्रार आलेल्या आहेत की बाबा इथे फी वगैरे वाढवले, तर शाळेत जाऊन, गुरुकुल आहे, पंचम हायस्कूल आहे, अशा शाळेतून आपण स्वतः जाऊन बसून तिथे त्यांच्या ट्रस्टिंगच्या समोर बसून व्यवस्थित मार्ग काढतो, जेणेकरून त्यांनाही नुकसान नाही, आपल्यालाही नुकसान नाही. त्याच्यामुळे काम, इलेक्शन आज झालंय म्हणून आम्ही प्रचाराला उतरावं हे नाही. माझं होलम साहेब आहे ना, वर्षाचे 12ही महिने काम चालू असतं. त्याच्यामुळे 12ही महिने तुम्ही माझ्या ऑफिसला गर्दी असते, लोकांचा कालवा असतो आणि सन्मान नवीन बाईंच्या दुबेंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. मला ज्या वेळेस कुठे अडचण वाटली तर ताबडतोब मी त्या मिनिटाला जागेवरून नवीन बाईंना फोन करतो. फोन जर एखाद्या वेळेस साहेबांनी उचलला नाही तर त्यांना मेसेज टाकतो, पण त्या मेसेजचा रिप्लाय मात्र दुसऱ्या सेकंदाला येतो. अशा पद्धतीने नवीन बाईंचं सुद्धा काम आहे. आमचं एक ते वेगळे आधारस्तंभ आहे. मला ज्या वेळेस कुठे अडचण लागेल, महानगरपालिकेचा अधिकारी ऐकत नसेल, MSBचा अधिकारी ऐकत नसेल, तहसीलला कुठलं काम निघत हे झालं असेल, अडलं असेल, तर ते ताबडतोब नवीन बाईंना सांगितलं की त्याचे 5 मिनिटांमध्ये रिझल्ट येतो आणि तोच रिझल्ट मी लोकांना देतो. त्याच्यामुळे लोकांना बरं वाटतं ओळम साहेब की संजय मोरेंच्या ऑफिसला इथे पटकन रिझल्ट मिळतो. नाहीतर असं नाही की बाबा आज आलेत आणि 2-2 दिवस 8 दिवसानंतर काम थांबतंय किंवा मी तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टी होत नाही. त्याच्यामुळे वर्षाचे 12 महिने आमचा प्रचार चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, लोकसभेच्या बाबतीत सांगतो तुम्हाला, लोकसभेच्या बाबतीत जे शिवसेना भाजप युतीचे जे उमेदवार असतील ते अतिशय, तुम्हाला सांगतो, समोरच्याने कितीही सांगू पण आम्ही सांगतो ठामपणाने, 1.5 ते 2 लाखाचं लीड घेऊन ती सीट निघणार आहे, कन्फर्म निघणार. आणि हे तुम्ही मला ज्यावेळेस ह्याचा लोकसभेचा रिझल्ट लागल्याच्या नंतर, पालघरला लोकसभेचा रिझल्ट लागल्याच्या नंतर तुम्ही पुन्हा एकदा माझी मुलाखत घ्यायला या, त्यावेळेस तुम्हाला मी ह्याची आठवण नक्कीच करून देईन. नक्कीच. शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो की तुमची समाजसेवा पाहता तुमच्या वार्डमधून येणाऱ्या वसई-विरार शहर महानगरपालिकेसाठी लोक अशी इच्छा प्रकट करतायत की तुम्ही कॅन्डिडेट असावं, काय? हा प्रश्नच नाही. तुम्हाला सांगतो, मुळात मी राहायलाच BMC कॉलनीमध्ये आहे. ही कॉलनी आहे 36 विंगची, म्हणजे 782 फ्लॅट आहेत आणि तिथे मतदारसंघांचेच 4732 लोक वोटर्स आहेत. आणि गेले 1997 पासून मी तिथे राहतोय. तिथे मी राहत असताना तिथे जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे, हे मंडळ मी स्वतः स्थापन केलेलं आहे. त्याचा मी 4 वर्ष अध्यक्ष राहिलेलो आहे. त्याच्यानंतर मी शाखेची कामं करायला लागला. त्यानंतर विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून मी इकडे आलो संघटनेमध्ये गेल्याच्या नंतर तिथला कारोबार आहे तो मंडळ मी दुसऱ्या अध्यक्ष आणि सेक्रेटरीकडे सोपवलं. परंतु पकड माझी आजही तेवढीच आहे. लहानाचा मोठा झालो, त्याच्यामुळे लहानाचा मोठा होत असताना लोकांची कामं करत गेलो. समाजसेवेच्या माध्यमातून म्हणा किंवा मदतीच्या माध्यमातून म्हणा, गेले 20-25 वर्ष आपण काम करतोय वळून साहेब.
ह्या कामाची पोचपावती म्हणून लोक काय मला विचारतात, आता माझ्या कॉलनीतले असो किंवा गालानगर मधले असो किंवा शिर्डीनगर मधला पट्टा असो की साहेब तुम्ही कधी उभे राहणार इलेक्शनला, हे मला लोक विचारतात. त्याचं कारण काय की प्रत्येक इलेक्शनला असं त्यांची एक उडून असते की बाबा आता दादा ह्या इलेक्शनला उभा राहील, पुढच्या इलेक्शनला उभं राहील. असं करून करून 5 वर्ष गेली, 10 वर्ष गेली, 15 वर्ष गेली. लोकांना संजय मोरे हे नाव परिचित आहे, चेहरा परिचित आहे, परंतु त्यांना आपल्या जी कामाची पद्धत आहे त्या कामाच्या पद्धतीच्या जीवावरती त्यांना आपण एक नवनगरसेवकाच्या रूपामध्ये त्यांना मी पाहिजे. मला साहेब मी झालो काय नाही झालो काय, माझं हे कामकाज चालू राहणार. मला वरिष्ठ आमचे नेते आहेत नवीनभाई दुबे यांचं अतिशय चांगलं सहकार्य आहे, त्याच्यामुळे काय महानगरपालिकेत जायलाच पाहिजे असं काही नाही. परंतु महानगरपालिकेमध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा त्याच मुद्द्याकडे येतो तुमच्या की ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या महानगरपालिकेतून व्हायला पाहिजेत. म्हणजे जो द्वारकाचा जो हादसा झाला ह्या गोष्टींवरती अंकुश ठेवता येईल, तिथे काहीतरी जे शासकीय यंत्रणा आहेत त्यांना व्यवस्थित जाब विचारता येतील. ह्या अशा गोष्टी नगरसेवक झाल्याच्यामुळे करता येतात आणि प्रशासकीय यंत्रणेवरती अंकुश ठेवता येतात. साहजिकच येणाऱ्या महानगरपालिकेला शिवसेनेच्या माध्यमातून आपण एकदम एक भक्कम उमेदवार असणार आणि निश्चितपणाने जिंकून येण्याची शाश्वती मी देण्यापेक्षा माझी लोक देतात, कार्यकर्ते देतात, स्थानिक जनता देते. नक्कीच आताच आपण पाहिलं की शिवसेना शिंदेगडचे नालासोपारा शहर सचिव माननीय संजय मोरे होते. त्यांना येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये कॅन्डिडेट म्हणून तिकीट मिळावं आणि चांगल्या बहुमताने निवडून यावं असं आम्ही इच्छा प्रकट करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.